सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटविल्यानंतर अभिजित दिपके झाले आक्रमक। उपोषणाच्या 21व्या दिवशी प्रकृती खालावल्यानंतर सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं। या कारवाईवर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दिपके यांनी आरोप केला की वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने हटविण्यात आलं। तसेच त्यांनी सरकारवर टीका करत आजवर आम्ही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत होतो, मात्र आता मोदींचाही राजीनामा मागणार असल्याचे दिपके यांनी म्हटलं आहे। आज जे पोलिसांनी केलेले, आज जे मोदींनी केलेले ते अतिशय नीच हरकत आहे। या सरकार ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे आणि आजपर्यंत आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत होतो, आता नरेंद्र मोदीचा राजीनामा मागू, जे त्यांनी सोनम वांगचुक सोबत केले। त्यांनी स्वतःही बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून 20 जुलैचा चलो संसद मोर्चा नियोजितपणे काढला जाईल असं स्पष्ट केलं आहे। ज्यांना यायचे त्यांनी आता पण आम्ही इथं थांबणार आहे। यांना जर वाटत असेल सोनम सरांना जबरदस्ती उचलून हे आंदोलन संपवण्यात येईल, आंदोलन संपणार आहे। मात्र दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं। या प्रकरणामुळे आंदोलनाला आता नवं वळण मिळालं असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे। पुढील अपडेटसाठी आपल्या उद्योग राष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।